3 ओव्हरच्या राहतील याची नोंद घ्या आणि त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नाही आणि कुठल्याच टीमची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली जाणार नाही। टॉप 6 च्या मॅचच्या 3च ओव्हरच्या राहतील, कारण आपण उशीर करताय त्या कारणास्तव आयोजकांनी निर्णय घेतला की टॉप 6 च्या मॅचच्या 3 ओव्हरच्या राहतील, कारण आता 12 वाजलेत, इथून आपल्याला 9 मॅच कव्हर करायचे, त्यातही मध्यंतरी सुपर ओव्हरचा गोंधळ आहेच, त्यामुळे आपण लवकर इनिंग सुरू करा ही 7 स्टारला विनंती। मंगेश खेडेकर दादांचा हा संघ, मंगेश खेडेकर विकेट किपरच्या भूमिकेत आहेत आणि त्यांच्या टीमचा आयकॉन प्लेयर प्रथमेश जाधव सोन्याकडे पहिली ओव्हर आहे आणि पहिला बॉलर सोन्या आणि त्याच्या विरोधात पहिली जोडी आहे ब्रदर्स 11 ची गणेश रसाल, साथीला आयकॉन महेश दिसले। गेम इज ऑन, फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल सोन्या टू गणेश। पहिला बॉल गणेशचा फटका पॉवर प्ले मध्ये, पॉवर फॅक्ट शॉट आलाय तो गणेश रसालचा आणि ठोकला पहिला चौकार। पॉवर प्लेचा हा फलंदाज आहे गणेश रसाल, त्याला पॉवर प्ले मध्ये तुम्ही जर पाठवलं तो चांगली बॅटिंग करतो आणि तीच बॅटिंग ब्रदर्स 11 साठी गणेश रसालजी। आता चांगली धावसंख्या धाव फलकावरती लावावी लागणार आहे, कारण हा सामना ब्रदर्स 11 साठी करो या मरो असा आहे, डू और डाय सिच्युएशन मधला सामना आहे बॅटिंग करणाऱ्या ब्रदर्स 11 साठी आणि समोर 7 स्टार पहिला सामना खेळतोय आणि प्रथमेश हा दुसरा बॉल ओन अ शॉट, प्रॉपर कनेक्ट, पाठवला सीमा पार, चौकारानंतर आलाय तो षटकार। खतरनाक पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करतो गणेश रसाल, धोत्रेचा हा ओपनर मैदानाच्या आतमध्ये ब्रदर्स 11 ला एक चांगली ओपनिंग देताना ठोकलाय षटकार। सोन्याचा खरं तर 2 चेंडूवरती समाचार घेतला तो गणेश रसाळने, पॉवर प्ले मध्ये जो विश्वास महेशने दिला ना गणेशला, खरं तर प्रत्येक खेळाडूची एक पोझिशन असते, गणेशला ओपनिंगला पाठवा तो चांगली बॅटिंग करा आणि तेच गणेश रसाल दाखवतो। 2 बॉल 10 धावा, तिसरा बॉल सुंदर फटका, कव्हरला बीट करत बॉल सीमा पार, कडक शॉट गणेशचा। 3 बॉल धावा आल्या 14, काय बॅटिंग। तीन बॉल मध्ये 14 धावा, एक 50 ठोकली धोत्रे गावाच्या वैभव रसालने आणि दुसरी 50 धोत्रे गावाचा गणेश रसाल ठोकणार का। चौथा बॉल अपील जोरदार होती, फलंदाज मात्र इथून आउट की नाही हे बघायचं, पंचांचा निर्णय। धावसंख्या 14, 4 चेंडू 14 धावा, चांगली सुरुवात। स्टेप आउट केले गणेशने, कॅच इथून ड्रॉप, मोठी संधी गमावली, 1 रन आली, धावसंख्या 15, 5 चेंडू आणि 15 धावा। प्रथमेश जाधवने संधी दिली होती, विकेट किपरने देखील प्रोत्साहित करत होता मंगेश आणि कॅच ड्रॉप झाली, धावसंख्या 15, चांगली रन संख्या आली आहे, धावा पुस्तकावरती 15 धावा झाल्यात, 5 चेंडू संपलेत आणि शेवटचा टप्पा आहे ओव्हर नंबर 1 पॉवर प्ले P1 च्या षटकाचा लास्ट बॉल। समोर महेश दिसले, चेंडूवरती प्रहार, भरपूर उंच आणि तेवढाच लांब लचक षटकार आलाय महेश दिसलेचा। पहिल्याच ओव्हर मध्ये धावा आल्या टोटल 21 या अंकावरती ब्रदर्स 11।
कॅश प्राइज लावलंय. गणेशने ते षटकार खेचावे असं मला आता मनामध्ये वाटते. अनिल म्हणजे दिलखुश व्यक्तिमत्व आहे. आणि समोर गोलंदाज आहे तो मात्र प्रसाद. गोलंदाज तयार. व्हाईट बॉलची फेक झाली. 22 धावा ब्रदर्स 11च्या. ब्रदर्स 11ने या मॅच मध्ये जर पहिल्या ओव्हरची धावसंख्या बघता किमान 75 धावा उभारल्याच पाहिजेत अशी धावसंख्या. बॉलिंग वरती ऑब्जेक्शन घेण्यात आलंय. तिसऱ्या पंच चला थर्ड अंपायर एकाने जा. निखिल पोचलाय. निखिल मेन पंचाच्या भूमिकेत राहा आपण किंवा स्क्वेअर लेग राहा. डीके कडव सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत पाहणी करतील. एक गोलंदाजाला ऑलरेडी त्यांनी एका मॅच मध्ये बाद घोषित केले. त्यामुळे गोलंदाजाने जर चेंडू फेक केला तर त्याला थांबवण्यात येईल याची नोंद घ्या. 22 धावा झाल्यात. पंचाहत्तर किमान 4 ओव्हर मध्ये 50 धावा झाल्याच पाहिजेत ब्रदर्स 11च्या अशी धावसंख्या आहे सध्या तरी. फटका गणेश रसालचा भरपूर उंच आणि मंगेश खेडेकरने पकडली आहे कॅच. मोठी विकेट आली ती गणेश रसालची. पॉवर प्लेचा हा फलंदाज गणेश रसाल इथून बाद. बावीस धावसंख्येवरती गणेश रसालची विकेट. एकट्या गणेश रसालने 15 धावा केल्या आणि गणेश बाद झाला. गोलंदाज तयार. भावेश सकपाळ साठी हा चेंडू होता. डॉट बॉल झालाय. ब्रदर्स 11ने इनिंग बॅलन्स करणं गरजेचं आहे आता कारण धावा चांगल्या आल्यात. फक्त विकेट आणि समोर धावफलकावरती सिंगल डबल का होईना पण धावा घेणं हे टार्गेट ब्रदर्स 11ने ठेवलं पाहिजे. फुल टॉस भावेशच्या बॅट मधून कॅच इथून पकडली आहे. आणखीन एक विकेट. भावेश सकपाळ देखील इथून बाद. खर तर ही कॅच ही तेवढी भारी पकडली. मंगेश खेडेकर यांनी पहिली कॅच पकडली आणि त्यानंतर दुसरी कॅच ही कॅरी झाली. धाव संख्या 22 पर्यंत. ब्रदर्स 11 संघाने षटकार मारणारे फलंदाज त्यांच्याकडे आहेत पण घाई करणारे फलंदाजही त्यांच्याचकडे आहेत. विकेट टिकवायची आहे कारण इथून धावा चांगल्या आहेत. विकेट जर राहिल्या नाहीत तर मग धावा पुढच्या 3 ओव्हर अजून बाकी आहेत. गोलंदाज तयार. चांगला शॉट मिड विकेटला ठोकला इथून चौकार. सुसाट वेगाने ठोकलाय चौकार. गोलंदाज तयार. आणखीन एक भारी शॉट आहे दशरथचा. पाठवलाय चेंडू सीमा रेखा पार. षटकार. थँक्यू. 32 धावा फलकावरती आहेत.
5 चेंडू संपलेत, 32 धावा. षटकार चौकार षटकार चौकार या मॅच मध्ये पाऊस पडलाय. 32 धावा. लास्ट बॉल दशरथने एका रन साठी ओव्हर इथून समाप्त झाली. 33 धावा झाल्या 2 ओव्हर मध्ये. बॅटिंग करणारा ब्रदर्स 11च्या 16.50च्या सरणे. आता चांगली टोटल ब्रदर्स 11 उभारली, पण त्यांच्याकडे महेश दिसले आणि दशरथ सारखे 2 ओव्हर आणि 33 धावा. ब्रदर्स 11ला सामना जिंकायचा आहे, कारण इथून जर ब्रदर्स 11 हा सामना हरला तर मग कदाचित स्पर्धेमधून, म्हणजे जे खरं आहे ते खरं आहे, मग त्यांना टांगती तलवार राहील, डायरेक्ट बाहेर जाणार नाही, पण समोरची टीम पराभूत होईल याची वाट बघावी लागेल. मग अरुणजी सावंत साहेबांना टेन्शन येईल, कारण मग त्यांचा संघ हरला तर मग दोन्ही लेवलला येतील. त्यामुळे काही होऊ शकेल. 6 चमचमणाऱ्या ट्रॉफीज आहेत. 3 टॉप 3 साठी एक वेगळा कलर, वेगळा लुक, आणि टॉप 3 नंतर 4, 5, 6 साठी एक वेगळा लुक. पण 6च्या 6 ट्रॉफी भारी आहेत. मला असं वाटतं की पहिल्या क्रमांकाची कोणाला मिळेल, दुसऱ्या क्रमांकाची कोणाला मिळेल, पण 6च्या 6 ट्रॉफी मिळणारे संघ मालक मात्र खुश होतील. त्यातही 4थ्या 5व्या आणि 6व्या म्हणजे डायमंड लुक आहे, म्हणजे आणखीनच आकर्षक ट्रॉफी आहे त्या सुद्धा. कारण क्रमांक जरी 6वा आला तरी डायमंड आपल्याला मिळाला याचा आनंद जास्त होईल. चला चला, वेळ घेऊ नका. ड्रिंक ब्रेक झालेला आहे. गणेश रसालने बॉटल पोचवलेली आहे आणि आता समोरच्या टीमला पाणी पाजण्यासाठी महेश दिसले आता इथून षटकारांची आतिषबाजी करेल का. तुफानी आला पाहिजे. थांबणं टेनिस बॉल क्रिकेटरला माहिती नसतं. फक्त षटकार चौकारांची खेळी करणारा फलंदाज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव कमावतो, आणि तो नाव इथून कमवायचा आहे तो महेश दिसलेला देखील. पहिला चेंडू. प्रथमेश जाधव. सोन्या पुन्हा एकदा आलाय. दोन षटके 32 धावा. महेशचा फटका आला. 1 रन आली. 33 धावा आता धावफलकावरती झाले. खतरनाक शो. 32 झालता. शेवटच्या बॉलवरती रन आली नाही, नाहीतर दशरथ स्ट्राईक वरती गेला असता. हवेत चेंडू आणि कॅच कॅरी. चौतीस धावा झाल्या. 34 झाल्यात. 33 होत्या 2 ओव्हर मध्ये. स्कोररने आमच्या काउंटिंग मध्ये थोडा फेरफार झाला होता. 33 होत्या, आता या ओव्हर मध्ये एक आले म्हणजे 34 झाले. दशरथ इथून बाद झालाय आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. 34 धावा झाल्यात. सागर नवीन फलंदाज. प्रथमेश जाधव कमबॅक करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 21 धावा प्रथमेशने दिला, पण तरी देखील पुन्हा प्रथमेश जाधव कडे ते षटक देण्यात आलंय मंगेश खेडेकर कडून. चांगला चेंडू, जपकन आतमध्ये हा चेंडू आला. सोन्याने मात्र यावर मध्ये दमखम दाखवला. कमबॅक साठी हे षटक त्याने घेतलं, कारण जरी 21 धावा आल्या असं तरी विपक्षी टीमला मी पुन्हा त्याच जोशाने आणि चांगल्या टप्प्याने बॉलिंग करील हे दाखवतोय प्रथमेश जाधव उर्फ सोन्या. समोर सागरच्या विरोधात. नेक्स्ट बॉल. सागरचा फटका प्रॉपर कनेक्ट आणि क्लिअर केलाय षटकार. क्लिअर केलाय सागरने षटकार. मध्ये 8 धावा आल्या. शेवटचा बॉल इथून बाकी असेल.
41 धावा. 2 ओव्हर मध्ये 33 होत्या. 2 ओव्हर मध्ये 33 होत्या. एक वाईट टाकला प्रथमेश. यस तो डॉट होता. मग 7 धावा आले, मग 40 झाले. 5 चेंडू 40 धावा. षटकार आणि एक सिंगल अवघी आली आणि फटका हवेत चाललाय. कॅच ड्रॉप. 2 धावा इथून मिळाल्या. आता 3 ओव्हर समाप्त झाल्या. 42 धावा फलकावरती पोहोचल्या. 3 ओव्हर 42. चला मी विनंती करेल लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या आणि डीके कडव सरांना विनंती करेल. सर डीके सर ओव्हर संपल्यानंतर बॅटर स्ट्राईक चेंज करतो की नाही याकडे लक्ष द्या. 3 ओव्हर आणि धावा झाल्या त्या 42. चला जास्त वेळ घेऊ नका. ड्रिंक ब्रेक आधीच झालेलं आहे. 7 स्टार. तीन ओव्हर आणि 42 धावा. मंगेश खेडेकर आलाय बॉलिंग साठी. स्वतः संघ मालक मंगेश खेडेकर आलाय. षटकार हॅट्रिक जर फलंदाजांनी ठोकली तर संघ मालक सोपान आसवले यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मंगेश खेडेकर स्वतः संघ मालक बॉलिंग साठी आलाय. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने स्वतः मंगेश मिडऑन मध्ये पोहोचला आणि बॉल त्याने कॅरी केलाय. डायरेक्ट हिट. अपील मैदानाच्या आत घडलंय काय हे बघायचंय आणि रेफर करण्यात आलंय पंचांकडून. चेक केलं जाईल. चेक इथून केलं जाईल. कोणी येऊ नका प्लीज. कोणी येऊ नका. पिंगळचे असतील तरी पण येऊ नका. आमची टेक्निकल टीम इथून चेक करेल. 1 रन कंप्लीट केली होती आणि दुसऱ्या धाव्यासाठी हुलकावणी दिली आणि त्यावरती डायरेक्ट हिट इथून मंगेश खेडेकरचा आणि निर्णय इथून पोहोचतोय. बॅटर नॉट आउट. सेफ आहे फलंदाज. कट टू कट बॅट लँड झाली. अन्यथा महेशला परतावं लागलं असतं आणि जी विकेट पाहिजे होती ती विकेट आली असती 7 स्टार. 1 रन इथून धावफलकावर येईल. 43 धावा धावफलकावरती झाले. मंगेश खेडेकर यांनी चांगली हिट केला होता चेंडू. समोर सागरने एक षटकार खेचलाय आणि त्याच्या विरोधात मंगेश खेडेकर स्लोवर चेंडूंचा अस्त्र. वाह खतरनाक शॉट. पूर्ण रडार मध्ये आला चेंडू आणि समोर खेचला तो षटकार. ने 2 बॉल वरती 2 षटकार ठोकलेत. तिसरा षटकार जर ठोकला तर सोपान आसवले यांच्याकडून रोख रक्कम 501 चा कॅश प्राइज. मागच्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल वरती 1 ठोकला होता म्हणजे आता हा 1 ठोकलाय आणि तिसरा आला असता तर कॅश प्राइज होतं. स्क्वेअर लेग मधून काढलाय चेंडू. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून थोडा पुढे गेलाय चेंडू. तोपर्यंत 2 धावा. खरं तर ब्रदर्स 11 टीमची धावसंख्या 51 50 पार पोहोचली. एकदा टाळ होऊन जाऊ द्या बॅटिंग साठी. 51 धावा धावफलकावरती पोहोचल्यात. चेंडू संपलेत 3. अजून 9 चेंडू बाकी आहेत. 51 धावा झाल्या. 9 चेंडू बाकी आहेत. 70 ते 75 धावा पाहिजेतच ब्रदर्स 11 ला. मंगेश खेडेकर राऊंड द विकेटने. चौथा बॉल. सागरचा फटका. आसमानी टोला. लॉंग ऑफच्या ठोक्यावरून सागरचा घणाघाती प्रहार. आणखी एक षटकार.
क्या 57. सागरचा फटका समोर समोर मिसफिल झाली बॉल 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 बाउंड्री लाईनच्या पार. 61 धावा फलकावरती आल्यात आणि एक चेंडू मंगेश खेडेकरचा बाकी आहे. एक चेंडू मंगेश खेडेकरचा बाकी. 61 धावा झाल्या चौथ्या षटकाचा लास्ट बॉल. 7 बॉल आहेत म्हणजे किमान 85च्या पार धावसंख्या जायला पाहिजे. आता 61 झाल्यात. 7 चेंडू बाकी आहेत म्हणजे मंगेशचा हा लास्ट बॉल आहे राऊंड द विकेटने. सागरसाठी हा गती कमी करणारा चेंडू. षटक इथून समाप्त झालं. 4 ओव्हर मध्ये 61 धावा ब्रदर्स 11चा आणि 5व्या ओव्हरचा. चला जास्त उशीर झाला या इनिंगला. 7 स्टार आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज, कारण भरपूर उशीर झाला. भरपूर उशीर झाला त्यामुळे आपण 61 धावा झाल्यात. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. बघा आपली स्पर्धा आहे आणि उशीर जास्त होऊ नये याकडे आपण लक्ष द्या, कारण मॅचेस भरपूर आहेत. आज मंगेश खेडेकर यांनी षटक कंप्लीट केलं. चला जास्त वेळ घेऊ नका. 4 ओव्हर 61. लास्ट ओव्हर मध्ये बॉलर आला, बंटी आलाय बॉलिंग मार्कवर. अभि आलाय 7 स्टारचा अभि आणि समोर येतो मात्र महेश दिसले. पहिलाच बॉल बॅटची कडा मागे पकडली काय बाटर आउट. एकसष्ट धावा आणि नवीन फलंदाज ऋषी उतरलाय. चांगला बॉल टाकलाय. 2 बॉल इथून संपलेत. 61 धावा या ओव्हर मध्ये 7 स्टार कमबॅक करतोय. जर 70च्या आतमध्ये राहिला तर मग कॉन्फिडन्स 7 स्टार कडे देखील बिल्ड होईल. 61 धावा 2 बॉल डॉट काढलेत. अभि नाही तो कभी नाही. ऋषी आलाय स्ट्राईक वरती. फटका ऋषीचा, तोही पाठवला सीमा रेखा पार. धाव संख्या 67. ऋषीने आणखी 2 षटकार ठोकले तर संघ मालक सोपान आसवले यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 2 षटकार आणखी खेचले तर 1000. ऋषी ते कॅश प्राइज कमावणार का याकडे आता लक्ष आहे. 3 बॉल धावसंख्या 67. फटका ऋषीचा आणि एका टप्प्याने दुसऱ्या टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार ऋषीने खेचलाय चौकार. 71 धावा झाल्यात. त्याचं लक्ष आहे आणि असंच पाहिजे. खेळाडू म्हणून बक्षीस महत्वाचं नाही. जिंकला तर सोपान आसवले साहेब 1000 काय 10,000 देतील संघाला, पण टीमला विजय पाहिजे, कारण पहिला सामना त्यांनी गमावलाय. 7 स्टार पहिल्याच सामन्यात उतरलाय. त्यांची ताकद थोडी जास्त आहे, पण आता ताकद लावली आहे ती ऋषीने. 5वा बॉल चांगला शॉट गॅप मध्ये ढकललाय. चेंडू चौकाराच्या दिशेने. खेळाडू आलाय बॉल कव्हर करण्यासाठी. पोहोचलाय चेंडू. तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या 73. 73 धावा आणि आता शेवटचा बॉल आहे. जर षटकार आला तर 80 धावांचा टार्गेट येईल 7 स्टारला. 73 झाल्यात. षटकार ठोकला तर 79 होते. अभिचा लास्ट अंतिम बॉल आहे. समोर येतो मात्र ऋषी आणि शेवटच्या बॉल वरती कॅच इथून ड्रॉप दुसऱ्या धावेसाठी.
तिसरी साडी देखील निघालाय, पण 2 धावा आणि फलंदाज बाद. 75 झालेत, 76 पाहिजेत. आणि यानंतर होणारी मॅच, यानंतर होणारा सामना आपण बघतोय. पंच्याहत्तर धावा उभारल्या, 76चं लक्ष 7 स्टारला. 7 स्टार आणि त्यांच्या विरोधात लढेल तो स्वर्गीय हबप महादू सावंत 11. यानंतर होणारा सामना. चला मी प्रफुल्ल सावंत दादाला विनंती करेल की टॉस साठी यायचं. प्रफुल्ल सावंत दादा, प्रफुल्ल दादा आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. आणि 7 स्टार या संघाशी 2 हात करेल. 76 मोठी धावसंख्या गाठायची. चला पाण्याच्या बॉटल भरून ठेवा. पाण्याच्या बॉटल खाली होऊ देऊ नका. लगेच आपल्याला पाण्याची गरज सातत्याने लाभणार आहे. सुनील गावंडा टॉस साठी आलेत. प्रथमेश जाधव, प्रथमेश आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. आणि मी विनंती करेल या ठिकाणी अतुलजी पिंगळे यांना दिसले ना, अतुलजी दिसले यांना साहेब आपण टॉस साठी पुढे यावं. आपल्या हस्ते मानाचा टॉस आम्ही करतोय. अतुलजी दिसले साहेब यांच्या शुभ हस्ते. 7 स्टार आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय हबप महादू सावंत 11 हा संघ. टॉस जिंकलाय तो स्वर्गीय हबप महादू सावंत 11 ने. बॅटिंग करण्याचा निर्णय 7 स्टारचा. चला 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 बॅटर आपण पाठवा. चेंडू द्या, फलंदाज चेक करा एकदा. 76 धावा गाठायच्या. महेश काय सांगतो बघा. तर 15 धावा मेंटेन करण्यासाठी 2 षटकार एखादा चौकार. मात्र 7 स्टार टीमला विजयाच्या समीप घेऊन जाईल आणि तो पाठलाग 76 धावसंख्येचा होईल काय बघायचे. चला 7 स्टारचे मंगेश खेडेकर आणि प्रथमेश आपण उतरा. लगेच 12 वाजलेत. 12:25 पर्यंत इनिंग आपली संपली पाहिजे. चला चला आता खेळाडूंच्या फक्त त्यांना उचलून ग्राउंड मध्ये फेकायचंच बाकी राहिले. मंगेश प्लीज, मंगेश प्लीज प्लीज चला आपण. चला ओपनिंगच्या भूमिकेत मंगेश खेडेकर आणि प्रथमेश जाधव. चला चला घाई करा. बॉलिंग करणारी टीम फिल्डिंग आपण लावून घ्या. महेश ब्रदर्स 11चा टाइम मॅनेजमेंटचा रेकॉर्ड चांगला आहे. मोठं टार्गेट आहे 76 धावसंख्येचं. अनिल रसाल यांनी गणेश रसालसाठी कॅश प्राइज लावलं होतं, पण त्याने ते षटकार खेचले नाहीत. आता तो विकेटच्या मागे. अनिल पुन्हा खुश झालाय आणि राजेश रसाळ या ठिकाणी उपस्थित झालेत. बॉलिंग मार्क वरती राजेश आहे. बॅटिंग साठी मंगेश खेडेकर आणि प्रथमेश जाधव.
मोठी मॅच आहे. 76 धावांचं लक्ष आहे. पहिला बॉल राजेशचा. मंगेश खेडेकरचा फटका, विकेट सेफ आहे इथून एका टप्प्याने. खरं तर मंगेश खेडेकर हा 50 ठोकण्याची कॅपॅसिटी असणारा फलंदाज आहे. त्यामुळे 76 धावा देखील इथून चेस होऊ शकतात जर मंगेश खेडेकर आणि प्रथमेश जाधव मैदानाच्या आत राहिले तर. मंगेशचा फटका गॅप मधून काढलाय चेंडू. पाठलाग सुरू आहे पण बॉल थांबणार नाही. पोचलाय चौकार. मंगेश खेडेकरने 4 सिक्सर मारला ना, 1000 बक्षीस लक्ष्मण पारधी. 4 सिक्सर मारला लक्ष्मण पारधी आंबिवली, 1000 बक्षीस आहे. मंगेश खेडेकरने 4 चेंडू मध्ये 4 षटकार खेचले तर आंबिवलीचे लक्ष्मण शेठ पारधी यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 2 धावा झाला. 2 बॉल मध्ये 2. चौकार जाता जाता राहिला. लक्ष्मण शेठ पारधीने 1000 रुपये लावलेत मंगेश खेडेकर साठी. आंबिवली परिसर प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळसकरांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन, नीट नेटकं असं आयोजन, भव्य दिव्य स्टेज आणि भव्य दिव्य क्रीडांगणावरती ही स्पर्धा. क्लीन बोल्ट, दांडी गोल खेळली आहे. पहिली मोठी विकेट आली आहे. मंगेश खेडेकरचा प्रवास इथून संपलाय. मोठा धक्का क्लीन बॉलच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. मंगेश खेडेकरची विकेट आली. 3 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा. 76चं टार्गेट आहे. ब्रदर्स 11 राजेशने चांगला चेंडू टाकला, खाली राहिला, आतमध्ये देखील टर्न मिळाला आणि मंगेश खेडेकरला आउट करण्यात यश मिळाले. 76 धावा होण्यासाठी आता नवीन फलंदाजाला इन्व्हाइट केलं, नितीनला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी आणि राजेशने विकेट काढली. आणखीन जर 1-2 विकेट आल्या, प्रथमेश जाधव जो सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याच्यावरती जबाबदारी आता असणार आहे. चांगला बॉल टाकलाय. चार बॉल मध्ये 2 धावा. राजेश हवेत चाललाय, पकडल्या कॅच. आणखीन एक विकेट. 7 स्टारचा नितीन देखील बाद. डीजे रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात नाव गाजते या चषकाचे. रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात नाव गाजते या चषकाचे. जय हनुमान चषक ठेवलायो पिंगळसकर गावात. 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 थँक्यू डीजे. 5 चेंडू आणि 2 धावा. नवीन बॅटर ओमकार. लास्ट बॉल आहे. ओमकारचा फटका, हवेचा वेध, हवाई सफर, षटकार. षटक कंप्लीट. धावा झाल्यात 8. डीजे
8 धावा झाल्यात आणि आता गरज आहे 68 धावांची. 4 ओव्हर आणि 68 17 धावांची सरासरी आहे प्रत्येक ओव्हर मध्ये. 17 17 17 17 68 धावा कंप्लीट पाहिजेत. आणि बॉलर आलाय तो मात्र प्रसाद. समोर प्रथमेश जाधव. पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या डोक्यावरून प्रथमेश जाधवचा षटकार. दुसरा चेंडू खाली राहिला प्रसादचा. 16 चेंडू आणि 62 धावा पाहिजेत. काल वैभव रसाळने जी 50 ठोकली ना तशी 50 ठोकावी लागणार आहे. प्रथमेश जाधव सोन्याला. सामना इथून रंगतदार होईल. पुन्हा एकदा प्रथमेश जाधवच्या बॅटमधून फटका लॉंग ऑफच्या दिशेने आंब्याच्या झाडाच्या दिशेने आणखीन एक षटकार. बघा आंब्याच्या झाडाखाली जे बसलेत ना कृपया बाउंड्री लाईनच्या मागे व्हा प्लीज. प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हा आपण प्लीज. आपल्याला एवढं तर माहिती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहोत. बाकी सावली काही असू द्या पण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कृपया बसू नका. 2 षटकार मारलेत आणि आता प्रथमेश जाधव वरती सर्वांच्या नजर आहेत. सामना थांबवा थोडा. प्रेक्षकांना थोडं मागे जाऊ द्या कारण षटकार येतात आणि तिथे खेळाडू देखील आहे. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसले कृपया पट्ट्याच्या बाहेर जा. थोडं मागे जा. 1 पाऊल फक्त मागे. समोरच्या दिशेला झाड आहे बघा तिथे चांगली सावली आहे जिथे 4 व्हीलर पार्क केलेत बघा. चला मॅच सुरू करा. अंपायर सामन्यामध्ये प्रथमेश जाधवने षटकारांच्या खेळीला इथून सुरुवात केली. फुल टॉस वरती दिले प्रत्युत्तर. प्रथमेश जाधवने ठोकलाय सिक्सर. प्रत्येक ओव्हर मध्ये 17-17 पाहिजे होत्या. प्रथमेशने 4 बॉल मध्ये 18 केल्यात म्हणजे ओव्हरची सरासरी त्याने मेंटेन केली आणि धावा पोहोचल्या 26 धावा धावफलकावरती पोहोचला. अजूनही 50 धावांची गरज आहे येणाऱ्या 20 चेंडू मध्ये. 20 चेंडू आणि 50 धावा होऊ शकतात. प्रत्येक ओव्हर मध्ये 3-3 षटकार प्रथमेश जाधवने ठोकले तर. चांगला बॉल टाकलाय. खाली राहिला वेट अँड वॉच केलं प्रथमेशने. चेंडू निघून गेला. 5 चेंडू संपले. धावा आहेत 26. 19 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज प्रसाद. प्रसादचं हे षटक इथून पूर्ण होत आहे. 2 ओव्हर मध्ये झाल्या धावा 26. अजूनही 3 ओव्हर मध्ये 50 पाहिजेत. यानंतर देखील आपण टॉस केलाय. 7 स्टार आणि स्वर्गीय हबप महादू सावंत 11 या 2 संघामध्ये टॉस झालाय. 7 स्टार टीमने बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय आणि फिल्डिंग असणारे स्वर्गीय हबप महादू सावंत 11 या टीमचे. प्रफुल्ल सावंत दादा आपल्या टीमला सज्ज करा कारण मॅच आता 18 बॉल आणि 50 धावांची गरज आहे. 17 धावांची सरासरी अजून कायम आहे. 17 अशीच धावसंख्या त्यांना पाहिजे कारण 50 धावा 3 ओव्हर मध्ये आता करायचे. सुनील गावंडा यांनी पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच. यस
प्रफुल्ल सावंत दादांच्या टीमने बॅटिंग स्वीकारलेली आहे. 7 स्टारची फिल्डिंग आहे. सुनील गावंडा 32 धावा आणि 2 विकेट पहिल्या मॅच मध्ये त्याने घेतल्या. मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि पुन्हा बॅटिंग साठी संघ उतरेल आणि 3 ओव्हर 50 लक्ष इथून गाठायचं आहे. पहिलाच बॉल स्टेप आउट केला होता, 1 पाऊल पुढे आला होता, 1 डॉट बॉल. खरं तर राजेशची ही ओव्हर कशी असेल, पहिल्या ओव्हर मध्ये 8 त्याने दिल्या होत्या, आता 17 बॉल मध्ये 50 पाहिजे. फटका हवेत चाललाय, खेळाडू नाहीये, कोणी खेळाडू नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या, 16 बॉल आणि 48. आता सिंगल डबलने या टार्गेट पर्यंत जाता येणार नाही, मोठे फटकेच पाहिजेत आणि प्रत्युत्तर हे षटकार चौकारांचा पाहिजे, तरच टीमला इतकी धावा संख्या गाठता येईल. 16 बॉल आहेत आणि 48 धावांची गरज आहे. इथे एक एक बॉल सोपानजी आसवले साहेब, रमेशजी माराडे आणि मनोजी जाधव साहेबांना टेन्शन देणार आहे. इतक्या धावा करून दे की तीनही संघा मालक थोडे चिंतेत आहेत की सामना आपल्या बाजूने येईल की नाही. चांगला शॉट इथून देखील अलॉंग द कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री, बॉल हातामध्ये. चांगली फिल्डिंग ब्रदर्स 11 कडून. या मॅच मध्ये फिल्डिंग मध्ये चुका सुधारल्यात त्या ब्रदर्स 11 ने आणि सोन्या जोपर्यंत आहे तोपर्यंत 7 स्टारला विश्वास आहे की सोन्या आपल्या चौकार षटकारांच्या खेळीने कदाचित हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाईल. सोन्याची विकेट जर कमावली राजेशने तर संघ मालक सोपान आसवले यांच्याकडून 501 रुपयाचं रोख रकमेचं कॅश प्राइज. प्रतिभेचा फटका भरपूर उंच, कॅच साठी जजमेंट आणि कॅच हातात येईल का बघायचं आणि कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप आणि त्यानंतर 3 धावा इथून कंप्लीट. मोठी विकेट होती, भरपूर उंच होता चेंडू. गोलंदाज थांबला थोडा, हात त्याने थोडे मागे घेतले, अदरवाइज कॅच झाल्याची धावसंख्या 3 ने वाढली. पाण्याची बॉटल तयार ठेवा, 7 स्टार ड्रिंक ब्रेक होईल, तुम्हाला जावं लागेल. 2 बॉल बाकी आहेत अजून. धावसंख्या 32, 4 चेंडू आणि 32 धावा. चला टीम मीटिंग सोडा, अजून मॅच भरपूर आहे. टीम मीटिंग सोडा प्लीज. एका कॅच वरती एवढा विचार करायला लागला तर 50 ओव्हर मध्ये किती विचार तुम्ही कराल. 4 ओव्हर आणि 32 धावा. चला एवढा विचार करायचा नाही, सुटली तर सुटली, पुन्हा पकडू या विश्वासाने फिल्डिंग करा. 4 बॉल आणि 32 धावा. जेव्हा जेव्हा सोपानजी आसवले साहेबांनी कॅश प्राइज लावलंय ना, हातात आलेलं कॅश प्राइज खेळाडूंनी गमावले. 2 ओव्हर अजूनही शेष आहेत. याही ओव्हरचे 2 बॉल आहेत. धावसंख्या 32. डॉट बॉल आला, 5वा चेंडू इथून समाप्त झाला. 32 धावा अजूनही 44 धावांची गरज येणाऱ्या 13 बॉल मध्ये. 13 चेंडू, 44 रन्स पाहिजेत. कुछ भी हो सकता है. फटका सीमा पार. षटक षटक इथून 3 ओव्हर संपल्या. धावा झाल्या तर 36 आणि प्रेक्षकांसाठी आता खुश खबर आहे. निलेश सावंत दादा यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी जर मैदानाच्या बाहेर कार्बन कमाल आयवा कॅच तुम्ही जर पकडली तर निलेश सावंत दादा यांच्याकडून प्रेक्षकांसाठी प्रत्येक कार्बन कमाल आयवा कॅच साठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आता मलाही असंच वाटतंय की आता माईक सोडावा आणि आयवा कॅच पकडावी. नवीन चेंडू एका आयवा कॅचने येईल. सगळ्यांनी तयार राहा, प्रेक्षकांसाठी ही मोठी संधी आहे निलेश सावंत यांच्याकडून. 12 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 40 धावा कंपल्सरी पाहिजे. चला टीम मीटिंग संपवा, ऊन वाढले आम्ही समजू शकतो पण वेळ आपल्याकडे कमी आहे. लक्ष ठेवा आता. बारा चेंडू आणि 40 धावा. ब्रदर्स 11 टीमने पहिल्या 3 ओव्हर मध्ये जी बॉलिंग केली, विशेषतः राजेशने 2 ओव्हर मध्ये अवघ्या 18 धावा दिल्या.
चला चला 7 स्टार आणि त्याचबरोबर ब्रदर्स 11. आता कुठलाही ड्रिंक ब्रेक नसेल याची नोंद घ्या. सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये हो ड्रिंक ब्रेक आता नसेल. 12 चेंडू 40 ची गरज आहे. आयोजकांच्या वतीने ही सूचना आहे. जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांच्या वतीने आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा 20 ते 22 गावांना एकत्रित आणणारी ही स्पर्धा आंबिवली परिसर प्रीमियर लीग आणि सामना 7 स्टार मंगेश खेडेकर यांच्या संघाला 12 बॉल मध्ये 40 पाहिजेत. प्रथमेश जाधव यांची बॅटिंग इथून होणं गरजेचं आहे. ऋषिकेश आलाय. 12 बॉल 40 हीच ओव्हर या सामन्याची मॅच डिसाइड करणारी ओव्हर आहे. पहिलाच बॉल प्रथमेशचा फटका पकडले कॅच विकेट गोज डाऊन. डीजे आणि या विकेट साठी संघ मालक सोपान आसवले साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज ऋषिकेश साडे आणि साहेबांचा शब्द म्हणजे काय दगडावची पांढरी रेख आणि 500चा कॅश प्राइज ऋषिकेशच्या नावावर जमा. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा 3 दिवसांची ही स्पर्धा आपण पाहतोय. ऋषीने विकेट घेतली. सामना आता 11 चेंडू आणि 40. फटका भारी आहे. फटका भारी आणि ठोकला षटकार. चला स्वर्गीय अबाप्पा महादू सावंत 11 टीमला चेंडू सिलेक्ट करण्यासाठी द्या. प्रफुल्ल सावंत दादांच्या टीमला चेंडू चॉईस करण्यासाठी द्या. तोपर्यंत चेंडू चॉईस होईल. 10 चेंडू आणि 34 10 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 10 बॉल 34. जुना चेंडू द्या. दहा बॉल 34. सामना अजूनही 7 स्टारच्या बाजूने येऊ शकतो पण मोठे फटकेच पाहिजे. षटकारच पाहिजेत. एका षटकाराने सामना टप्प्यात आल्यासारखा वाटतोय. फुल टॉस होता. मिस केलाय चेंडू. 1 रन. 1 रन इथून 9 चेंडू आणि 33. 9 बॉल 33 पाहिजेत. अजूनही आपण सांगू शकत नाही की 7 स्टार जिंकेल की ब्रदर्स 11 जिंकेल. कारण आज सर्वच संघ 2-1 2-1 अशा स्थितीमध्ये कदाचित आज 2 सुपर ओव्हर होण्याची शक्यता आहे. 2 सुपर ओव्हर आज होतील या ग्रुप मधून असं चित्र आहे. कोणताच संघ बाहेर जाणार नाही. सगळे समान गुण संख्येवरती येतील असं वाटतंय. गोलंदाज तयार. क्लीन बोल्ड दांडी गोल केली आहे. फलंदाज बाद.
8 चेंडू बाकी आहेत आता. मोठी विकेट आली. चला चला जास्त वेळ घेऊ नका. खेळाडूंना सातत्याने सूचना आहेत. ऑनलाईन प्रेक्षक देखील मॅचेसचा आनंद घेतात. त्याही प्रेक्षकांचं स्वागत. 8 बॉल आहेत. इथून धावा संख्या 34 करायचे. डॉट बॉल आलाय. लगातार चेंडू आता गोलंदाजांना टाकायचे. ऋषिकेश लगेच पोहोचतो. चला ऋषिकेश लगेच चेंडू टाका. आपण इथून तुम्हाला सांगायला नको. सातत्याने आमच्या सूचना आहेत. 25 मिनिटं तरी देखील तुमची 50 मिनिटं होत आहे. लास्ट बॉल ओव्हर नंबर 4 चा. फटका चांगला आहे. अलॉंग दी कार्पेट चाललाय चेंडू. एकच रन. ओव्हर इथून कंप्लीट झाली. 6 बॉल इथून बाकी आहेत आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या 33. 6 बॉल 33 ची गरज आहे. चला बॉलर तयार करा लगेच. 6 बॉल 33 आणि यानंतर प्रफुल्ल सावंत दादांचा संघ बॅटिंग करणारे चेंडू त्यांनी चॉईस केलाय आणि 7 स्टार मॅच संपली की लगेच आपण हस्तांदोलन करता करताच फिल्डिंग साठी उतरा. 6 बॉल 33 पाहिजेत. गणेश रसल मार्गदर्शन करतात म्हणजे गोलंदाजावरती विश्वास आहे पण 6 बॉल 33 आहेत त्यामुळे काय सांगता येत नाही. एवढा दावा करण्यासाठी षटकारच पाहिजे तेही 6च्या 6. चला बॉलर लगेच प्लीज महेश. भरपूर वेळ झाला. दावा इतक्या असून देखील तुम्ही घामाघूम झालात. 50 असं तर किती वेळ लागला असता. आदरणीय राजू घाडगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतो राजू घाडगे यांना की साहेब आपण मंचावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांच्या वतीने. घाडगे साहेबांना देखील क्रिकेटची प्रचंड आवड आहे. साहेब आपल्या निमंत्रणाखातर इथे पोहोचलेत. त्यांचं स्वागत. 6 बॉल 33 धावा संख्येची इथून गरज. पहिलाच बॉल रडार मध्ये होता. लॉंग ऑन मध्ये कॅच इथून ड्रॉप. कॅच इथून ड्रॉप आणि तोपर्यंत धावा मिती 2. 31 धावांची गरज आहे. 5 चेंडू 31 धावा. 5 चेंडू 31 धावा. 5 चेंडू 31 धावा. षटकार. 5ही षटकार खेळावे लागणार आहे. तिथून येतील का 5 षटकार. बॅटची कडा मागे आहे खेळाडू. एकच धावा. आता 4 बॉल 30 धावांची गरज आहे. आता सामना भरपूर दूर राहिलाय 7 स्टार पासून. 4 बॉल 30 धावांची गरज. चला 7 स्टार तुम्ही आता उभे राहा. फिल्डिंग साठी आपल्याला जायचंच आहे लगेच. 4 बॉल 30 ची गरज आहे. चांगला बॉल टाकला. 3 बॉल 30. 3 बॉल 30 ची गरज आहे. चांगला बॉल टाकलाय. चांगला बॉल टाकलाय. आता औपचारिकता शिल्लक आहे. फक्त चेंडू संपले की सामना इथून फिनिश होईल. स्टेजच्या दिशेने ठोकलाय षटकार. स्टेज वरती येणारा पहिला षटकार आजच्या दिवसाचा. चला लगेच आता शेवटचा बॉल इथून समाप्त होईल आणि लास्ट बॉल इथून संपला आणि जिंकलाय तो आता ब्रदर्स 11 हा संघ. अभिनंदन टीम ब्रदर्स 11. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 24 धावांची इनिंग केली तो सागर ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सागरला इन्व्हाइट करेल की मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या आपण आणि 7 स्टार टीमला आमंत्रण देईल की आपण लगेच आता फिल्डिंग साठी उतरा आणि प्रफुल्ल दादांना विनंती करेल की बॅटिंग साठी आपल्या टीमला सज्ज करा आणि ऋषिकेशला